फिटनेस फंडामध्ये मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। प्री वर्कआउट आणि एक्सरसाइज या विषयावर आपण थोडीशी माहिती घेऊया। आपल्यापैकी अनेक जणांनी ऑब्झर्व केलं असेल, खास करून तरुण मुलं व्यायामशाळेत गेल्यावर वेगवेगळ्या रंगाचे ड्रिंक्स पेय पित असतात व्यायामाच्या आधी। काय असतं ते? त्याला प्री वर्कआउट म्हणतात। आपण आज समजून घेऊया की ते काय असतं, त्याच्यातून खरंच काही फायदा होतो का, का ते घेणं घातक आहे। पहिलं तर दोन वेगळ्या गटांमध्ये प्री वर्कआउट असतात ज्या सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। एक म्हणजे नायट्रिक ऑक्साईड असलेले आणि दुसरं कॅफेन बेस। नायट्रिक ऑक्साईड असं आहे की जे तुम्ही घेतलं पेय प्यायलात तर तुमच्या ब्लड फ्लोला ते वाढवतं, तुमच्या रक्तप्रवाहामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त टाकतं। त्यामुळे व्यायाम करताना तुम्हाला असं वाटते की एक चांगला पंप मिळाला आहे, म्हणजे तुमचे बायसेप्स असतील, शोल्डर असेल, रोज व्यायाम करतो त्यापेक्षा तुम्हाला जरा पंप मिळाला असं वाटतं आणि त्याची तुम्हाला सवय होते, कारण ते छान दिसायला खूप चांगलं वाटतं। पण त्याच्याने थोडा त्रासही होऊ शकतो, कारण की कुठलाही चांगला डॉक्टर किंवा व्यायामतज्ञ ते घ्या किंवा जरूर आहे घेणं असं सांगणार नाही। त्याचे साईड इफेक्ट्स तसे अजून फार नाही आहेत, मात्र ते ॲडिक्टिव्ह आहे, म्हणजे त्याची सवय लागू शकते। मानसिकदृष्ट्यासुद्धा तुम्हाला असं वाटेल की आज मी नायट्रिक ऑक्साईडचं प्री वर्कआउट घेतलं नाही तर माझा व्यायाम नीट होत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते घ्यावंसं वाटेल। काही जणांना असे पण सिम्पटम्स आहेत की एक स्कूप म्हणजे एक चमचा नायट्रिक ऑक्साईड बेस असलेलं प्री वर्कआउट घेत होते, महिना दीड महिन्यानंतर एवढी सवय झाली त्याचा इफेक्टच त्याने दिसेनासा झाला, त्याने 2 किंवा 3 चमचे केले। हे वाईट आहे, याच्याने लिव्हरला त्रास होऊ शकतो। दुसरं कॅफेन बेस। आता कॅफेन हे आहे जे कॉफीमध्ये सुद्धा असतं, तसं जगातल्या सर्वच FDA ने कॅफेनला अप्रूव्ह केलं आहे, आपण प्रमाणात घेऊ शकतो, ते एक चांगलं उत्तेजक द्रव्य आहे। मात्र त्याचं प्रमाण किती असावं याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे का, आणि ते किती घ्यायला पाहिजे हे नक्की कोणी सांगत नाही। त्यामुळे कॅफेन बेस असलेले जे प्री वर्कआउट आहेत ते थोड्याफार प्रमाणात घेतले तर ठीक आहेत, मात्र ते सुद्धा ॲडिक्टिव्ह आहेत, तुम्हाला त्याचीसुद्धा सवय लागू शकते। आणि खास करून एक दिवस जर तुम्ही ते नाही घेतलं, मिस केलं, तर तुमचं मन लागणार नाही, चित्त विचलित होईल। कॅफेनचे अजून एक साईड इफेक्ट काय आहेत तर ते मन अस्थिर बनवतं। म्हणजे आताचं आपलं शेड्यूलच एवढं सगळ्यांचं असं आहे की आपण प्रवासात 2-3 तास घालवतो, 8-9 तास काम करतो, ट्रॅफिकमध्ये अडकतो, रेल्वेत लटकून धक्के खात येतो, अशा ह्याच्यात फार आपण आनंदी नसतो आणि त्यातही व्यायाम करायला जातो जो थकवणारा असतो। अशा ह्याच्यात कॅफेनचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्हाला इरिटेबिलिटी म्हणजे खूप वैताग येण्यासारखं होऊ शकतं। त्याशिवाय एक्सेस युरिनेशन म्हणजे व्यायामादरम्यान किंवा नंतरसुद्धा सारखं लघवीला येणं हा एक मोठा साईड इफेक्ट आहे, आणि पाणी शरीरातून कमी झाल्याने वेगळे त्रास होऊ शकतात, त्यामुळे शक्यतो ते न घेतलेलं बरं। आता थोडं कॉफीविषयी बोलूया। अनेक व्यायामशाळेत तुम्ही बघितलं असेल की मुलं कॉफीचा सॅशे तोंडात टाकतात, पाणी पितात आणि 5 मिनिटांनी व्यायाम सुरू करतात। आता कॉफी एक चांगलं पेय आहे, मी स्वतःसुद्धा कॉफी लवर आहे, एक ड्रिंक म्हणून तुम्ही ते जरूर प्या, 1 किंवा 2 कप दिवसाला। मात्र व्यायामाच्या आधी ते घेणंच गरजेचं आहे का, तर नाही, ते गरजेचं नाही आहे। तुम्ही कधी घ्या, जेव्हा तुम्ही खूप थकला आहात, खूप दिवसभर काम केलं आहे, संध्याकाळ झाली आहे, तरीसुद्धा तुम्हाला थोडीशी एनर्जी हवी आहे, कारण तुम्ही ठरवलं आहे आजचा व्यायाम करायचाच आहे, तेव्हा तुम्ही ते घेऊ शकता, मात्र त्याची सवय लावूया नको। रोज जर तुम्ही कॉफी व्यायामाच्या आधी घ्याल तर त्याने फार काही त्रास होणार नाही, पण परत तेच आहे, त्याची सवय लागू शकते। एक सॅशे तुम्ही घेत असाल, समजा त्याच्यात 10 ग्रॅम कॉफी आहे, 1.5-2 महिन्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्टच येणार नाही, टीक लागणं म्हणतात ना काही लोकांना, ते होणार नाही। म्हणजे तुम्ही 2 चमचे घ्याल, अजून 4 चमचे घ्याल, ज्याच्याने मात्र त्रास होऊ शकतो। त्यामुळे कुठलेही प्री वर्कआउट आहेत ते तुम्ही घेत असाल तर मी एवढंच म्हणेन की प्रमाणात घ्या, जेव्हा गरज असेल तेवढेच घ्या। आणि कुठलाही चांगला व्यायामतज्ञ, आहारतज्ञ किंवा डॉक्टर तुम्हाला असं अजिबात सांगणार नाही की प्री वर्कआउट व्यायामाच्या आधी गरजेचेच असतात। त्यामुळे स्वतः आधी स्टडी करा, उगाच कुठलं प्रॉडक्ट विकतं आहे, त्याच्यातून काय बेनिफिट्स दाखवतं आहे, एखादा मोठा बॉडी बिल्डर घेतो आहे त्यामुळे ते घेऊ नका। आपल्याला याची गरज आहे का बघा आणि चांगल्या पद्धतीने फिटनेस तुमचा जपासा। पुन्हा भेटूया फिटनेस फंडामध्ये।